खूप खूप धन्यवाद मॅजिकल व्हॉइस ऑफ मराठी व्हॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर मोरेश्वर गवळी सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. फ्रंटलाईन गोलंदाज चंदन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना जितो आणि पोलार्ड ही जोडी मैदानामध्ये सलामीची पाहायला मिळते. स्वयंभू युवा प्रतिष्ठान हा संघ आपण बघूया प्रथम फलंदाजी करताना तब्बल 90 धावांची भागीदारीचा विक्रम देखील याच जोडीचे नावे या प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये. स्वीप करण्याचा प्रयत्न, जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत. पहिल्याच फटका इम्प्रेस फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज जितू गवळे याचा. जितू गवळे यांनी देखील या स्पर्धेमध्ये अर्धशतक पूर्ण केलेले. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 4 अर्धशतके आपल्याला पाहायला मिळाले आहेत. ज्यामध्ये नितीन गवळे याच्या नावे 2 अर्धशतक आहेत. जितू गवळे याच्या नावे 1 अर्धशतक आणि 1 अर्धशतक कनुज पाटील यांनी पूर्ण केलेले आहे. आतापर्यंत एकदा प्रीमियर लीग स्पर्धेमध्ये 3 फलंदाजांनी 4 अर्धशतके झळकावलेले आहेत. तो 2 विकेट हॅट्रिक देखील पाहायला मिळाले आहेत. हो हो, यावेळी मात्र पिकअप शॉट चिडू निघून जाते सीमा पार, स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. या इथे मात्र स्वयंभू युवा प्रतिष्ठाने संघाचा जितू देखील आपलं स्वतःच अकाउंट ओपन करताना यायला मात्र 20 मध्ये फटका केले आणि हा चेंडू निघून जातोय या वाईट ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार. धाव मिळतील 4 चौकार. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील प्रवेश करताना हो हो हो, यावेळी मात्र पुन्हा एकदा पिकअप शॉट आणि हा चेंडू देखील निघून जातोय सीमा पार. लॉंग वे, लॉंग लेगच्या वरून षटकार. घालू शकला जितू गवळे याच्यावर. जितू गवळी ज्याची तुफानी फलंदाजी पाहायला मिळते. आतंक दुसरं नाम जितू गवळे असं म्हटलं जातं आणि जितू गवळी चं आक्रमण आपल्याला या पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. पॉवरप्लेच्या षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी करताना आपण बघतोय जितू गवळी ना इक्क दुःख सीधा चौका चक्का. चौकार षटकांची भाषा बोलायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. 2 षटकर 1 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. यायला समोर गेल चेंडूला डाऊन द ग्राउंड स्टेट लॉंग ऑफ रिझन मधून चेंडू निघून जाते सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. षटकार चौकार, षटकार चौकार. तो गवळी सध्या चौकार षटकांचं डीलर बनलेलं कारण चौकार षटकामध्ये डील करताना हा फलंदाज पाहायला मिळतोय. इनसाइड आउट एक्स्ट्रा वरून चेंडू निघून जाते सीमा पार. एक्स्ट्रा शॉट 4 धावांसाठी चौकार.
षटकार पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत आणि इथे आपण पाहतोय संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद जिंदाबाद स्वयंभू युवा प्रतिष्ठान 24 धावा 24 विदाउट लॉस इन ऑफ द फर्स्ट ओव्हर. पावरूच्या पहिल्या षटकामध्ये अगदी पॉवरफुल फलंदाजी जितू गवले हार्ड आउट ऑफ भिवंडी याची हार्ड हिटर ऑफ भिवंडी याच्या बॅटमधून पाहायला मिळालेलं आहे. अगदी हार्ड हिटिंग पाहायला मिळालेलं आहे कारण चौका षटकामध्ये त्यांनी डील केलेलं आहे. आणि आता पण दुसरं षटक पिटूचं हाताळण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना नितीन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना पाहायला मिळतोय. हो यावेळी फुलटा चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि ते कॉलिंग पाहायला मिळत नाही. दोघांमध्ये परिणामस्वरूप आपण पाहतोय धाव पूर्ण करताना फलंदाज पोलार्ड जीवदान मिळतं पोलार्डला आणि जीवदानाचा फायदा उचलून पोलार्ड आपलं अकाउंट देखील ओपन करताना धावसंख्या 25 सिल्वर जुबली क्वार्टर सेंचुरी सध्या धावफलकावर पाहायला मिळते. आपण सामना बघत अंश 11 विपक्षीय स्वयंभू युवा प्रतिष्ठान या दोन संघामध्ये आजच्या रजनीमधील ही 7वी लढत आपल्याला पाहायला मिळते. 7वा सामना आपण पाहतोय. गोलंदाज नितीन फार कडून राईट मोर द स्टंप जितूसाठी इथे मात्र दुखापत होते डोल्याला. नक्कीच आपण बघतोय जोराने वेगाने चेंडू डोल्यावर लागतोय.
आपण पाहतोय पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतोय जितू गवळी. माईक खेळले का? कारण संघाला गरज आहे आणि संघ हित लक्षात घेऊन पुन्हा एकदा थोडंसं इंजर्ड होऊन देखील जितू गवळी पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळतोय. यावेळी मात्र जोरदार अपील. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो, डॉट चेंडू. हो 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 हो, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करते हवाई सफर. हो हो, या उडाया. हार्ड हिटर ऑफ भिवंडी क्रिकेट. जखमी शेर तसाही नक्कीच खतरनाक असतोय. आणि इथे आपण बघतोय घायल झाल्यानंतर वार देखील करताना पाहायला मिळतोय. आतंक दुसरा नाम जितू गवळी. हो 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 हो, आणि हा चेंडू देखील इथून निघून जातोय सीमा पार. अगदी चेंडूची चामडी आता लोलवायला सुरुवात केलेली आहे जितू गवळी याने. घायल शेर गेंदबाज को कर रहा है ढेर. आणि ढेर होताना देखील गोलंदाज इथे पाहायला मिळतो. अगदी गुड नाईट टेकताना आपण पाहतोय जितू गवळी समोर. सध्या गोलंदाजाला अपंग करताना आपण बघतोय फलंदाज जितू गवळी. मोठं नाव आहे, आपण बघतोय जैसा नाम वैसा काम सध्या जितू गवळीचा पाहायला मिळतोय. हो हो, पुन्हा एकदा यावेळी शतकी चेंडू खाली आणि विकेटचं पतन. बिग ब्लो हे सेलिब्रेशन आपण पाहतोय. कारण वाघाची शिकार इथे केली गेलेली आहे. वाघ नक्कीच त्याची डरकाली आपल्याला या मैदानामध्ये ऐकायला मिळवतो नाही. तो वाघ आता मात्र शांत होताना जाताना आपल्या तंबूच्या आश्रयाला. जितू गवळी आणि बाद होण्यापूर्वी आपलं काम अचूकपणे पार पाडलेलं आहे. कारण बाद होण्यापूर्वी आपण बघतो चौका षटकांची अगदी उधलन केलेली आहे. आणि चौका षटकांची उधलन करताना घंटो काका मिंटो मे केलेलं आहे. 36 धावांचं त्याने योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. 11 चेंडूचा सामना करताना, ज्यामध्ये 3 षटकार आणि 4 षटकार आणि 3 चौकारांचा समावेश आहे. पहिला फलंदाज अखेर बाद होताना आपण बघतोय जे वादळ घोंगावत होतं जितू गवळीच्या रूपाने, ते वादळ आता मात्र शांत होताना. कारण गोलंदाजांवर त्याने आक्रमण केलं होतं. गोलंदाजांना फलता भुई थोडी केली होती आणि तो फलंदाज बाद झाल्यानंतर आता मात्र सुटकेचा देखील विश्वास अंशलन संघाच्या खेळाडूने सोडलेला असेल. न्यू बॅटर कुंदन, सामनाकारी फलंदाज पोलार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज चैतन्य सज्ज होताना पाहायला मिळते. 30 षटकात त्यांना फोर्स केलेल्या चेंडूला चेंडू जातो एक्स्ट्रा कोर रिझनमध्ये. चेंडू जोपर्यंत उचलला जाईल तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतोय. आणि सिंगलने संघाची धावसंख्या पोहोचते 38 वर.
स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघ आपण पाहतोय या प्रथम फलंदाजी करताना आजच्या रजनीमधील हा सामना आपण पाहतोय या स्वयंभू युवा प्रतिष्ठान विपक्ष अंश इलेव्हन या दोन संघामध्ये आपण पाहतोय या एकता प्रीमियर लीग 2026 ही पर्व दुसरा यावेळी माता पलटी शॉट स्विच हिट आणि चेंडू निघून जाते या सीमा पार 4 धावांसाठी चौकार पलटी शॉट स्विच हिट ज्याचा उल्लेख आमच्या सक्रिय समालोचक आमचे गुरुवारी मार्गदर्शक गवळी सर नेहमीच स्विच हिट असं करतायत स्वीट हिट असं करतात स्विच हिट आणि स्वीट हिट इथे मात्र चांगला चेंडू वापसी करताना गोलंदाज पाहायला मिळतोय धावसंख्या स्थिर आहे धावपलीवर पाहायला मिळत आहे ती स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाची 42 धाव 42 तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे तिसऱ्या षटकात त्यांना गोलंदाज दूरवरच्या डोकावरून चैतन्य हो यावेळी मात्र खराब चेंडू दिशाचे भटके पडे बडे फटके दिशांत चेंडू अगदी ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आणि त्याच्यावर प्रहार पाहायला मिळतोय हा चौकार धावसंख्या 4 ने घ्या पुढे सरकताना धावसंख्या 4 ने घ्या वाढून होते धावलेकडे 46 धाव 46 तिसरं षटक मार्गस्थ आपण पाहतोय तिसऱ्या षटकामध्ये 2 चौकार आलेले आहेत हो 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 पुल पॉवरफुल वंडरफुल आणि चून होत आहे सीमाशो गोल षटकार नाही चैतन्य हा गोलंदाज आपण पाहतोय छोटा पॅकेट बडा धमाका सध्या पाहायला मिळतोय पुन्हा एकदा त्याच दिशेनं फटका केलेला इथे मात्र शतरक्षक चेंडू फील करतोय फेकी करतोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात आणि सिंगल नाही स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या पोहोचते ती 53 वर अर्धशतक देखील क्रॉस होताना पाहायला मिळतोय 3 षटकाचे देखील समाप्त झाले आहेत 3 षटकांची समाप्तीनंतर स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 1 बाद 53 धावा यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळालेला प्रवीण पॅन्थर्स विपक्ष संदेश सोल्जर्स या दोन संघामध्ये तर दोन्ही संघाने आपण टॉससाठी पूर्णपणे तयारी करायचं आहे इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल संदेश सोल्जर्स संघाचा संघ नाईक आणि प्रवीण पॅन्थर्स संघाचा संघ नाईक संदेश सोल्जर्स संघाने या अगोदर 2 सामने केलेले आहेत मात्र दोन्ही सामने या संघाने गमावले आहेत तर प्रवीण पॅन्थर्स संघ आपण बघतोय ज्या संघाने या अगोदर 3 सामने केले आहेत तर तिन्ही सामने या संघाने जिंकले आहेत ग्रुप ए मध्ये टेबल टॉपवर हा संघ प्रवीण पॅन्थर्स पाहायला मिळतोय 3 विजयांसह तिन्ही सामन्यामध्ये या संघाने विजय संपादन केलेले आहेत तर टेबल शेवटी आपण पाहतोय संदेश सोल्जर्स ज्या संघाने दोन्ही पराभव स्वीकारलेले आहेत हो यावेळी फुलटा चेंडू आणि फुलटा चोर फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिले लॉंग लेगच्या वरून सीमा पार षटकार
पण पाहायला मिळत नाही आणि चौफेर फटकेबाजी तो करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळत आहे ते 59. हो हो, पुन्हा एकदा मात्र यावेळी या फटका फसला जातोय आणि विकेटचं बदल अखेर कुंदनवर बंधन पाहायला मिळतंय. कुंदन हा बाद होताना पाहायला मिळत आहे. स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या पोहोचते ती या 61 वर 61. चौथं षटक मार्गस उमेश चौथं षटकात आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल प्रवीण पॅन्थर्स विपक्ष संदेश सोल्जर्स या दोन संघामध्ये. स्विंग अँड मिस जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधू शकला नाही फलंदाज रोहित. मोठा हिट खेळण्याचा प्रयत्न होता रोहित याचा. हो, यावेळी मात्र सरळ बॅटने फटका केलेला आहे. सीधी बॅट, नो बकवास, स्ट्रेट हिट, षटकार. रोहितच्या बॅटमधून हा स्ट्रेट हिट आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सरळ बॅटने क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ अँड लॉंगच्या मधून हा फटका पाहायला मिळतो रोहितच्या बॅटमधून. धावसंख्या 6 आणि वेगाने देखील वाढताना पोहोचते ती 67 वर. यावेळी या टर्न केलेल्या चेंडूला लॉंग लेग रेझरमध्ये या मिसफील्ड पाहायला मिळते. 2 धाव फलंदाज कंप्लीट करतायत आणि 2 धावेने या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांची समाप्तीनंतर स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या 69. यानंतर आपण सामना पाहणार आहोत संदेश शोल्डर्स विपक्ष प्रवीण पॅन्थर्स या दोन संघामध्ये. ग्रुप ए मधील हा सामना पाहायला मिळेल. ग्रुप ए मधील टेबल टॉपवर असलेला संघ तर ग्रुप ए मधील टेबलमध्ये या शेवटी असलेला संघ आपल्याला पुढील सामन्यामध्ये या आमने सामने पाहायला मिळतील. खरं RL स्पोर्ट्स आणि या संदेश सोल्जर्सचा संघ आपण पाहतोय जे संघ सध्या ग्रुप ए मध्ये टेबलला शेवटी पाहायला मिळतात. या कट केलेल्या चेंडूला कव्हर रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. या एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धाव अगदी सहजरित्या फलंदाज पूर्ण करताना या 2 धावीने संघाची धावसंख्या 71 71. निशाण्याला फलंदाजांना शांत ठेवावं लागेल. यावेळी ऑन साईडला मिडिक रिझन मध्ये चांगले क्षेत्रक्षम पाहायला मिळत आहे. इथे या फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. निशान शेवटचे षटक त्यांना पाहायला मिळतोय. स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती या 72 72. ऑन साईडला मिडिक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. एक धाव तर कंप्लीट केली जाते. दुसरीचा प्रयत्न केला गेलेला आहे. थोडंसं लेजी थ्रो आणि परिणामस्वरूप 2 धाव फलंदाज कंप्लीट करताना तिसरी धाव घेण्याचा मानस होता मध्ये धाडस केलं जात नाही. 2 धाव मात्र फलंदाजांनी कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या 74 74.
आपण सामनामध्ये स्वयंभू युवा प्रतिष्ठान विपक्ष अंश 11 या दोन संघामध्ये यावेळी समोर खेळलेला आहे या वाईट ऑफ लॉंग रिझल्ट मध्ये चिनू निघून गेलेला आहे सीमा पार चौकार. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शेष आहे. यावेळी मात्र फुलटा चेंडू फाईन खेळलेला आहे या लॉंग रिझल्ट मध्ये चेंडू जातोय आणि इथे मात्र विकेटचं पतन फलंदाज बाद होतोय. भीमरसाठी मात्र नक्कीच बॅटिंग साईडने रिव्ह्यू घेतलेला आहे. रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद झालेला आहे मात्र भीमरसाठी इथे रिव्ह्यू घेतला गेलेला आहे. इट्स फेअर डिलिव्हरी. फलंदाज रनआउटच्या रूपाने बाद होता आपण पाहतोय फक्त एकच धाव धावफलकामध्ये जोडली जाईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलक पाहायला मिळते ती 79. अंतिम चेंडू हातामध्ये हाताळण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज निशान. यावेळी आडव्या बॅटने हा फटका केलेला मिड रिझर्व मध्ये खराब क्षेत्ररक्षण अगदी होल देताना चेंडू गोल होतोय सीमा पार चौकार. आणि अशा प्रकारे पहिल्या डावाचा देखील खेळ समाप्त. पहिल्या डावामध्ये स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाने आपल्या धावपलीकडे एकूण धावा जोडल्या त्या 83 आणि 84 धावांचं लक्ष ठेवलं आहे अंश 11 या संघासमोर. तो टॉस कडे आपण वळणार आहोत. प्रवीण पॅन्थर्स आणि संदेश सोल्जर्स या दोन संघांमधील नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मयूर मुकादम यांना विनंती असेल का पण आपले शुभ असे म्हणून टॉस करणार आहोत. सूर्य रिचा धनंजय गवळी या टॉस बॉक्स मध्ये सौजन्य श्री धनंजय अण्णा गवळी संस्थापक अध्यक्ष मास्टर 40+ यांच्या माध्यमातून फ्लडलाईटची सुविधा देखील या स्पर्धेमध्ये आम्हाला स्पॉन्सर केले गेले. त्यांच्या माध्यमातून टॉस बॉक्स देखील आपण पाहतोय आणि कॉईन देखील आपण पाहतोय. एका बाजूला APL एक तर प्रीमियर लीग 2026 तर दुसऱ्या बाजूला रिचार्ज स्मृती. रिचार्ज स्मृती आणि टॉस देखील संदेश सोल्जर संघाच्या संघाने जिंकलेला आहे. टॉस जिंकलेला आहे नक्कीच निर्णय काय असेल. फिल्डिंग जास्त मी वेळ घेणार नाही. आपल्या संघाला अर्धी शुभेच्छा. आपल्या संघाला अर्धी शुभेच्छा. संदेश सोल्जर संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. मी घेऊन जातोय टॉस बॉक्स म्हणजे कॉम बॉक्स मध्ये बॅक टू कॉमेडी बॉक्स समीर ठाकरे. चेक आलो चेक. धन्यवाद सुभाषजी धुमाळ सर. स्वागत आहे पुन्हा सर्वांचं. आतापर्यंत 4 मॅचेस फक्त नितीन 11च्या झालेत आणि कृष्णा एंटरप्राइजेसच्या झालेल्या आहेत. बाकी 3 मॅच रिया एंटरप्राइजेसच्या झालेत. त्यांची उद्या एक मॅच असेल. सचिन मास्टर ब्लास्टरची देखील उद्या एक मॅच असेल. चला जगदीश मुकादम यांनी जर पहिले षटक हाताळलं तर त्यांच्याकरिता 1000
आणि विकेटची हॅट्रिक जर पूर्ण केली तर 5,000 सचिन मडवी यांच्याकडनं दिले जातील. ओके, पहिले षटक. टार्गेट आहे 84 धावांचं. चांगली बॅटिंग आपल्याला बघायला मिळाली. आपण पाहतोय की या ठिकाणी जितू गवळी वन्स अगेन या मॅच मध्ये देखील 36 धावांचं योगदान आणि त्याच्यानंतर कुंदन 21 धावांचं योगदान दिलं. रोहितच्या बॅटमधून आले 17 धावा. जितून या अगोदरच्या सामन्यामध्ये 74 धावा बनवल्या होत्या. म्हणजे आजच्या दिवसाचा आपण विचार केला, आजच्या रजनीचा, तर 2 मॅच मध्ये 74 आणि 36 110. चला, जगदीश मडवी यांना पहिला षटक मला वाटतं दिलेला आहे. चला सचिन मडवी, जगदीश मुकादम आहेत का? ओके, जगदीश मुकादम यांना पहिले षटक दिलेलं आहे. 1,000चं पारितोषिक आहे ना पहिल्या ओव्हरसाठी. सचिन मडवी, चला जमा करा, षटक दिलंय तिकडे. चंद्र आणि चंदनच्या सोबतीने आपण पाहतोय बॅटर निशांत गवळी. नाही, कधी कधी जास्त सोपा पेपरही ना डोक्याला ताण देतो. चंदन स्ट्रायकिंग एंडला. जगदीश पहिलाच बॉल हुक केलाय आणि चेंडूला पाठवलं लॉंग लेग, सीमा रेषेच्या बाहेर, सिक्सर. चंदनला कोणी नडला तर चेंडू ढगातच दिसेल आणि पाठवला ढगातून सरळ सीमारेषेच्या बाहेर. ओ, यावेळेला फ्लायटेड बॉल आउटसाइड ऑप्शन. चांगली लेंथ पाहायला मिळाली आणि चांगली लाईन देखील आपल्याला बघायला मिळते. हा चेंडू सरळ निघून जातो विकेट कीपर जितूकडे. डॉट बॉल. पुन्हा एकदा जगदीश तयार होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हो, वंस अगेन. कहा था ना, ये खेल क्रिकेट का है, इसमें तेल निकलता है अच्छा अच्छों का, ये खेल नहीं बच्चों का. एक षटकार आणि त्यानंतर 2 डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय ओव्हर द विकेट. ओ, यावेळेला शफल होऊन खेळायचं होतं. आणखी एक चेंडू आलाय, डॉट बॉल. आणि आता टाळा वाजताय जगदीश साठी. वा वा वा. चला, 3 चेंडू डॉट आलेत लागोपाठ. ओहो, आता फुल टॉस आहे. आता चेंडूला पाठवले लॉंग लेगला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन इन टू द फॅन्स, 4 रन. चला, फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. बीमर साठी चेक केलं जाईल. चौकार तर आलाय, परंतु आता इथून चेक केलं जाईल. पंच सांगतील की हा बॉल लीगल आहे की नो बॉल आहे. 4 धावांनी स्कोर आता पुढे जाताना स्कोर कार्ड वरती. इट्स अ फेअर बॉल.
रिव्ह्यू गमावलाय टीम ऑन 11, लक्षात ठेवा. हो, पुन्हा एकदा स्वीप केलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एक धाव इथे मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा तिथे मिळाल्यात. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला जात होता परंतु नकार येतोय आणि 2 धावा इथे मिळतील आणि 12 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. सुरुवात तर आपण या ठिकाणी पाहतोय असं वाटलं होतं की जगदीशच्या विरुद्ध खूप जास्त रन्स फलंदाज चंदन पूर्ण करेल. चंदनचा फॉर्म पाहता परंतु जगदीशनं देखील अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटचे बघितलेले आहेत. त्यांना कमी लेखून कसं चालेल आणि तसे क्रिकेटमध्ये कोणीच कमी नसतो. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ एनी प्लेयर इन स्पोर्ट्स. पहिल्या षटकाचा केस संपला आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंग एंडला आता निशांत असेल आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आलाय. दुसऱ्या षटकात मनोज आलाय. चांगली टोटल या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. 84 धावांचं भरपूर मोठं लक्ष आता पार करावं लागेल अंश 11ला सामना जिंकण्याकरिता. इथे आल्या निशांतच्या बॅटमधून लॉफ्ट एडिट मिड विकेटच्या दिशेनं बॉलला पाठवलाय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात आणि 2 धावा निशांत पूर्ण करतोय आणि 2 धावाने आपल्या डावाला सुरुवात करत असताना धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. सलामी वीरांना इथून चांगला स्टार्ट द्यावा लागेल. ज्या वेळेला मोठं लक्ष पार करायचं असतं त्यावेळेला ओपनर्सची जबाबदारी फार मोठी असते आणि त्या सलामी वीरांना इथून चांगला खेळ साकारावा लागेल. सुरुवात तर पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो की 12 धावा आल्यात परंतु 12नं काम जमणार नाही. जवळपास 16 ते 17 धावा पर ओव्हर बनवायच्यात. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल फटका फसलाय. पूल करायचा होता. चेंडूच्या काळी क्षेत्ररक्षक येतोय आणि विकेट मिळेल. पहिला धक्का लागतोय अंश 11 संघाला. नितीन आलाय. चंदनच्या विरुद्ध जितू गवळीनं तब्बल 24 धावा पूर्ण केल्या होत्या परंतु तदनंतर नितीननं त्याला थांबवलं होतं. नितीनच्या विरुद्ध 2 सिक्सर आपल्याला बघायला मिळाले होते. आणि आता मनोजच्या समोर नितीन एक तगडा बॅटर आहे. मागच्या सामन्यामध्ये 4 बॉल 4 सिक्सर त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाले होते. सनम कुमार टायगर्स या टीमच्या विरुद्ध खेळत असताना तो कारनामा नितीननं केला होता. आल्या रिव्हर्सचा फटका. जबरदस्त शॉट सिलेक्शन. चेंडूला पाठवलं एका टप्प्यानं. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. बॅकवर्ड पॉइंट सीमा पार. आलाय चौकार. नक्कीच या ठिकाणी स्विच हिट होता परंतु गवळी सरांच्या भाषेमध्ये स्वीट हिट हा फटका होता. स्वीट फटका पाहायला मिळाला बॅकवर्ड ऑफ द पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे येणारा. पुन्हा रिव्हर्स खेळायचं होतं यावेळेला. अगदी फुल लेंथ बॉल वाईड यॉर्कर पाहायला मिळतोय. जशी लेंथ पाहायला मिळाली आणि हा चेंडू आला डॉट. निर्धाव चेंडू येतोय. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू लॉस्ट आहे. चौकारानंतर निर्धाव चेंडू मनोजच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतोय. धावा धावफलकावरती 18 धावा. ओहो यावेळेला लॉफ केलाय. स्वीट साऊंड. चेंडू हवेत आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर देखील आहे. सिक्सर. षटकार आल्याने या षटकारानं संघाची धावसंख्या 24 वर.
एक चौकार एक षटकार नितीनच्या बॅट मधून बघायला मिळतोय. ओ पुन्हा या वेळेला पुलचा फटका पॉवरफुल आहे. बॅट फिरली जोरात, बॉल गेला ढगात आणि आला हा षटकार. सिक्सर. म्हणणं आहे की दुसरं षटक द्यायचं आहे का? नो, ये ना चल बे. बॅक टू बॅक 2 सिक्सर्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाले आणि धावसंख्या 30 आकड्यावरती 30 रन्स. 2 ओव्हरचा केस संपला आणि आता नितीननं आल्या या मॅच मध्ये पलटवार केलेला आहे. अंश 11 संघाचा कमबॅक करून त्यानं दिलेला आहे. 18 बॉल आणि 54 ची गरज आहे. अजूनही 17 ते 18 धावा, येस 18च्या गतीनंच धावा बनवायच्या आहेत. 18 गेंदे 54 रन की जरूरत. 18च्या गतीनंच आता धावा बनवाव्या लागतील पर ओव्हर. तिसरं षटक आणि जितू गवळे आता गोलंदाजी करण्यासाठी आला. समोर असेल चंदन. हुक केलाय, अगदी लेग ब्रेक होता आणि चेंडूला पाठवलाय फाईन सीमारेषेच्या बाहेर. हा आलाय षटकार. पहिल्याच बॉलवर स्वागत केले जितू गवळीचं. षटकारानं चंदननं, या चंदनच्या विरुद्ध 24 धावा आल्या होत्या जितूच्या बॅट मधून आणि आता परतफेड करायची आहे. हा देखील बॉल सीमा पार. पंचांचा इशारा नो बॉल. 1+6 सत्ता पे सत्ता. इट्स अ बीमर. नो बॉल आणि आलाय हा षटकार. 43 धावा. गणित बदललंय आणि आता गणित सोडवण्याच्या तयारीत. फ्रीडचा बॉल. चंदननं काय बॅटिंग केली आहे. फ्रीड बॉल पुन्हा स्लॉग हिट. झेल सुटलाय त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या फिल्डर कडनं. शोधतोय चेंडूला आणि तोपर्यंत वेळ होती ती 2 धावा पूर्ण करण्याची. चंदन नाही थांबणार असं वाटते की आता परतफेड करूनच सोडणार. जसं की जितूनं त्याच्या विरुद्ध 24 घेतल्या होत्या, आता 24 पेक्षा एक तरी जास्त घ्यायचे जितूच्या विरुद्ध, असं चंदनचं म्हणणं असावं. 15 तर आल्यात पहिल्याच 2 बॉलवर. पुन्हा एकदा हुक केला. आता फाईन लेगला फिल्डर उपस्थित आहे परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर. एका टप्प्याने चेंडू सीमा पार. आलाय चौकार. डेंजर सेटिंग नाही, डेंजर बॅटिंग. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये चंदन. त्याच्यावर नाही कोणाचं बंधन. लेग ब्रेक टाकतोय आणि जसा टर्न करतोय तसा अधिक बाहेर निघून हुकचे फटके आपल्याला दाखवतोय चंदन. आता ऑप्शनच्या बाहेर ही लाईन चांगली होती. क्विकर वन, अगदी फास्ट बॉल पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती मिळते फक्त एकच धाव.
एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 50 धावा 50 रन्स. जशास तसं उत्तर. ईट का जवाब पत्थर से नहीं वही ईट को पकड़ के उनके ऊपर दे मारा है. काय फटकेबाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 14 चेंडू आणि 34 धावांची आता आवश्यकता आहे. जितू पुन्हा एकदा. ओ हो हो हो, यावेळेला नितीन आहे आणि नितीन खेळतोय टनाटन. आणखी एक सिक्सर त्याच्या बॅट मधून आलाय. आणि इथे बॅक टू बॅक हा तिसरा षटकार आलाय. परंतु राजू पाटील आहेत का? 500 का पन्नी. लागोपाठ 3 सिक्सर्स आलेत नितीनच्या बॅटमधून आणि दुसऱ्यांदा हा कारनामा त्याने केला. मागच्या सामन्यामध्ये तर 4 बॉल 4 षटकार मारले होते. पुढचा बॉल जितूचा पुन्हा हुक केलाय आणि पुन्हा चौथा सिक्सर लागोपाठ. 4 बॉल मध्ये 4 सिक्सर आणि इथून जितू तर डीमार्ट मध्ये शॉपिंग करताना दिसला. एवढा धावा त्यानं खर्च केलेत. सांगितलं होतं ना की 24 त्यानं घेतल्या होत्या, त्याहून एक तरी जास्त घ्यायचे आहे आणि इथे तर बऱ्याच जास्त घेतलेत. 32 धावा खर्च केलेत जितून आणि धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 62 धावा. 22 धावांची आता गरज आहे. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे पहा. हा खेळ क्रिकेटचा आहे. ये खेल नहीं बच्चों का, इसमें तेल निकलता है अच्छा अच्छो का. जितून त्याच्या आयुष्यामध्ये मला वाटतं की 32 धावांचं षटक कधीच टाकले नसेल. चला वेळ 3 ओव्हर झाले. ड्रिंक्स पाणी पिऊ दे दादा. 3 ओव्हर नंतर ड्रिंक्स ब्रेक असतो ना. चेंडू द्या. चेंडू भरपूर घालवलेत. जबा कमी मारा रे. रात्र आहे, बॉल नाही सापडत. बारा चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. आणि वेल सेट बॅटर आहेत दोघी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी आलाय कुंदन. कुंदनच्या समोर चंदन, परंतु चंदन नाही थांबणार. फुल टॉस होता. स्वीपचा फटका आहे. अगदी गुडघ्यावर वाकून हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. नितीननं 2 वेळा 4 बॉल मध्ये 4 षटकार मारलेत. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील तो कारनामा केला आणि या मॅच मध्ये देखील नितीनच्या बॅटमधून 4 बॉल 4 सिक्सर आलेत. पुन्हा एकदा पुढचा बॉल. कुंदन आलाय. हा 5वा आलाय. 5वा षटकार देखील आलाय. फ्लिक करत असताना बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. 5 बॉल आणि 5वा सिक्सर. 2 मारले मनोजला, 2 मारले जितूला आणि 1 मारलाय आता कुंदनला. 5 चेंडू तो सलग खेळला आणि 5 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत. 84 धावा या वेळेमध्ये जर चेस झाल्या तर हा रेकॉर्ड बनेल. आणि आता असं वाटतंय त्याच दिशेनं. 10 चेंडू आणि 15ची गरज आहे. 5 बॉल 5 षटकार मारलेत नितीननं आणि हा बॉल या वेळेला सोडून दिलाय. आणि इथे आलाय व्हाईट बॉल. संधी आहे त्याच्या नावी एक नवा विक्रम करण्याची. 6 बॉल 6 षटकार तो मारेल का? 70 धावा झाले, 14 करायचे आहेत. पुढचा बॉल. कुंदन तयार आणि उडवलाय समोर आणि आलाय 6वा षटकार. 6 चेंडू 6 सिक्सर. वा भाई वा. एकदा जोरदार आवाज द्या नितीन करिता. या स्पर्धेतील पहिला खेळाडू ठरलाय ज्यानं 6 चेंडूंमध्ये 6 षटकार लगावलेत. धूम धडाका. चला राजू पाटील 3 2 वेळा झाले म्हणजे 1000. आता 9 चेंडू आणि 8ची गरज. अरे बाप रे. 84 धावा आणि आता 9 मध्ये 8. ओहो यावेळेला चांगली लेंथ होती. टप्पा पडल्यानंतर थोडंसं अक्रॉस निघणारा चेंडू. आणि युसियन मला वाटतं की आता ही क्लिप नक्कीच या ठिकाणी क्रॉप करणार. 6 बॉल आणि 6 षटकार. नितीन मुकादम. बंदे में है दम. 8 बॉल 8ची गरज आणि आता क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. 6 षटकार जरूर मारले परंतु सामना अजूनही संपलेला नाहीये.
मॅच फिनिश करू शकला नाहीये. मॅच मध्ये कमबॅक करून देते कुंदन. फलंदाज बाद. दहा चेंडूंमध्ये 40 धावांचा डाव त्याने आपल्या संघासाठी साकारलाय. विध्वंसक डाव पाहायला मिळाला, परंतु सामना तो फिनिश करू शकलेला नाहीये. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आर्यन दाखल होतोय. 8 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 8 ची गरज. आर्यनने आल्या आल्या लॉफ केल्या बॉलला आणि भिरकावून दिलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा आला आणखी एक सिक्सर. सामना शेवटच्या ओव्हर मध्ये फक्त 2 धावांची गरज. 84 धावांचं एक विक्रमी रन चेस आता आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळतोय अंश 11च्या माध्यमातून. 2 धावा फक्त दूर. मॅच संपलेली नाहीये, परंतु 2 धावा विजयाकरिता करायच्या आहेत आणि चंदन स्ट्रायकिंग एंडला असेल. सहा बॉल आणि 2 ची गरज आहे. स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या गोलंदाजांना रात्री चांद्यांपेक्षा चेंडूच जास्त दाखवले ढगात. 2 ची गरज आणि हलक्या हाताने ड्राईव्ह केलाय. एकदा मिळाली दुसरा धावेचा प्रयत्न आणि आता वाटतंय यस 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट. आणि याचबरोबर विक्रमी रन चेस केलाय अंश 11 टीमनं. खूप खूप अभिनंदन टीम अंश 11. अवघ्या 4.1 षटकांमध्ये 84 धावा चेस केल्या आणि या मॅचचा हिरो ठरलाय, ज्याने 10 बॉल मध्ये केल्या 40 धावा आणि त्याच्या आयुष्यामध्ये मला तर वाटतं की पहिल्यांदाच 6 बॉल मध्ये 6 षटकार लगावले. तो खेळाडू या मॅचचा हिरो ठरलाय. मॅन ऑफ द मॅच मिस्टर नितीन. पाच मध्ये 5 मारले होते मला वाटतं नितीनने काल्लेरच्या नंदन पाटीलच्या विरुद्ध, परंतु येस तो ग्रामीण मध्ये होता. त्या विक्रमला मात्र खूप मोठा मान आहे खार्डीच्या क्रीडांगणावर. मात्र गावच्या प्रीमियर लीग मध्ये 6 में 6 ठोक डाले.